फायनली स्पेशल ट्रेन करमाळी AC कंप्लीट AC ट्रेन आलेली आपली 3 तासाच्या वेटिंग नंतर. आता दुपारचा 1:15 झालेला आहे आणि इथे पण तेवढंच गरम होतं जेवढं आपल्या मुंबईला होतं तेवढं. आजूबाजूला आपली गाडी आहे ती साई कृपा म्हणून. ॲक्च्युली मी दत्त साईमधून येतो या गाडीतून, पण यावेळी त्या गाडीची तिकीट मिळाली. रात्रीचे 1:20 झाले. टायमिंग होता 11:15 ठाण्याला आणि ही आपली ट्रेन नंबर आहे 01051 B1. पूर्ण AC ट्रेन आहे. सो आत्ता जवळपास 3 तासानंतर ट्रेन येते. सो फायनली स्पेशल ट्रेन करमाळी AC कंप्लीट AC ट्रेन आलेली आपली 3 तासाच्या वेटिंग नंतर. हे गाईज गुड मॉर्निंग. सकाळचे 8:15 झालेत आणि आत्ता आपण पोचलो रत्नागिरीला. होऊ शकतं ही आपली ट्रेन काल 2 तास लेट असल्यामुळे 8:45चा टायमिंग होता कुडाळला. असं मला वाटत नाही 8:45ला पोचेल. म्हणजे ऑब्वियस नाहीच पोचणार. ते 10, 10:30 होतील. सो बघूया आपण. सो आता सकाळचे 8:45 झालेत आणि आपण चहा बिस्किट खातोय. आपल्याला पोचायला 11:30 होतील. सो मग मी आत्ताच म्हटलं चहा पिऊया. कोकण रेल्वेची चहा आणि आपण बिस्किट घेतले होते. सो गाईज आता दुपारचा 1:15 झालेला आहे आणि इथे पण तेवढंच गरम होतं जेवढं आपल्या मुंबईला होतं तेवढं. आजूबाजूला बघू शकता केवढी झाडं आहे. स्टील तरी पण गरम होते. हवाच नाही आहे काही. सो आपण काहीतरी 11:15 आपण कुडाळला उतरलो. 11:15 11:30च्या आसपास. तिथून 2 तास लेट होती. 2-2.5 तास ट्रेन म्हणजे ठाण्यावर निघताना. तशीच ती इकडे 2-2.5 तास लेट पण आली. ऑलरेडी स्पेशल तिचे ट्रेनचे लफडेच ही असतात आणि तात्काळमध्ये ट्राय केला पण आय थिंक ती नाही भेटली. सो मग मी उद्याची आपली काय म्हणतात लक्झरीची तिकीट काढलेली आहे. सो आत्ता मी आलेलो आपल्या गावी म्हणजे तेच कुडाळला तेच अंबार्डे गावी. आणि आपल्या गावच्या घराचं बांधकाम आता कितपत आले ते तुम्हाला दाखवतो. हे माझ्या मागे आपलं घर. सो ते तुम्हाला दाखवतो आता मी कसं कितपत काम झालं आहे आणि काय वगैरे सगळं. सो हे बघू शकता हे आपल्या गावचं घर आपण जे बांधतोय ते. आणि इथे आपण एक छोटीशी आपली झोपडी टाईप बांधली आहे जिथे दादा राहतो. आणि हे इथे काही सामान वगैरे आणून राहिलेलं आहे. त्यापैकी जे काही आता जे कामाला येईल ते होईल आणि बाकीचं सगळं रिटर्न जाईल. सो हे सगळे काही तिकडे पण काही पट्ट्या वगैरे आहेत लोखंडाच्या आणि वगैरे साड्या वगैरे. सो आता आपलं छपराचं काम चालू आहे. तुम्ही बघू शकता हे असं वर इथे 4 पदरी आपण करणार आहोत. वर आपण टाटाचे गॅनमोलसचे जे पत्रे येतात ते आपण टाकणार आहोत. सो मी तुम्हाला आतून दाखवतो. हे बाहेर आपण खळं बनवलं आहे 25x12चं आणि 2 चिरे आता ऑलरेडी लागले आहेत. एक खाली जमिनीमध्ये एक त्याच्यावर आणि त्याच्यावर अजून एक लावणार आहोत आपण. म्हणजे त्याच्यावर आपल्याला बसायला मिळेल. आणि या कोपऱ्यात आपली इथे नवीन तुळस येईल. सो असं एकंदरीत हे आपलं खळं आहे. हे पायऱ्या आपल्या झालेल्या आहेत इथे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला आता दाखवतो मी आतमध्ये. सो लास्ट टाईम मी निघताना हा आपला कोबा बाकी होता. तो कोबा पण आपला कंप्लीट झालेला आहे. आणि आता मी तुम्हाला दाखवतो आपल्या घराचं आता हे छपराचं जे काम चालू आहे ते. सो हे बघा हे असं स्ट्रक्चर आहे. तर आता हे स्ट्रक्चर पुढे आलं आहे जे दादा म्हणत होतं हे थोडंसं व्यवस्थित दिसत नाही आहे. तर ॲक्च्युली कसं आहे प्रॉपर हे 4 पदरी आपण करत असल्यामुळे त्याला प्रॉपर असं काटकोन लागतो. म्हणजे 4ही बाजूनी समान असं. त्यामुळे हा थोडासा 1-2 फुटाचा म्हणजे डिफरन्स पडला कारण आपली ती भिंत मागे गेल्यामुळे. सो आपण ते थोडंसं पुढे घेतलं आहे आणि मग तिथून 4ही साईडला 4ही कोने असे बरोबर गेलेले आहेत. आणि हे आहे ते पाशिट पूजन जे आपण लास्ट टाईम आपण आलो होतो तेव्हा ते केलं होतं ते. सो आता ह्याच्यावर आपण हा जो एक्स्ट्रा भाग आलेला पुढे तिथे आपण काही आपण करू शकतो. म्हणजे बरंच आपण हा पोटमाळ टाईप करू शकतो वापरू शकतो. सो याच्यातली कुठली जागा वाया जाणार नाही हे तर 100% शुअर आहे. त्याच्यानंतर ही जी आपण इथे रूम काढली आहे आनंदासाठी त्याच्यावरचं तुम्ही हे बघू शकता
म्हणजे हे लोखंडाचं काम जे आता चालू आहे ते. त्याच्यानंतर तसंच हे या गल्लीमधून इथे दिसणारं हे इथे वर जे दिसतंय ते आपल्या रूममध्ये हा आहे आपला पोटमाळ्याचा जो भाग आहे. आपण इथे पोटमाळा काढणार आहोत. प्रत्येक रूमला आपण तसा तो एक हे देणार आहोत. त्याच्यानंतर ही आहे आपले अजून एक रूम. इथे पण आपण हे झालेलं आहे काम. सो इथे पण आपल्याला पोटमाळा काढता येईल. बघा इथे दिसतंय तुम्हाला. आणि हा आहे आपला बाहेरचा रूम. हे गणपती बाप्पाचं म्हणजे देवघर. हा आपला किचनचा भाग. इथलं पण हे असं काम तुम्ही बघू शकता. हे असं दिसतंय. एकदा पत्रे लागले की हे पूर्ण घर छप्परने प्रॉपर पॅक होऊन जाईल. त्याच्यानंतर आपण संडास बाथरूमच्या इथे जाऊया. सो हे इथे तुटले थोडंसं. ते काय सिमेंट लावून पुन्हा होईल. सो हे इथे अजून बाकी आहे. हे इथे एक सिमेंटचा कोबा झाला आहे. इथे एक लादी लागेल. हे आपले बाथरूम. आणि इथे आहे हा संडासचं म्हणजे टॉयलेटचं जागा. इथे आपण इंडियन टॉयलेटला बसणार आहोत. त्यानंतर ही आहे पडवी आपली. हे तुम्ही बघू शकता. ह्याला इथे आपण जुनी खिडकी लावली आहे. आणि ह्याचं बांधकाम इथपर्यंतच आपण आणलेलं आहे. सो इथे इथपर्यंत जे येतील आपल्या ते गॅनवॉलचे पत्रे येतील. आणि ह्याच्या पुढे जे येईल म्हणजे हे जे तुम्हाला दिसतं ह्याच्या पुढे येईल ते येईल सिमेंटचे पत्रे. कारण ॲक्च्युली तो खर्च जरा जास्त होतो. म्हणून आपण जरा कमी करण्यासाठी इथले पुढचे पत्रे आणि जे खळ्यात जे म्हणजे अंगणात लागणार आहे ते पत्रे आपण सिमेंटचे लावणार आहोत. सो असं एकंदरीत हे झालेलं आहे काम. आता फक्त छपराचं एक काम बाकी आहे आणि खळ्याचं. सो हे मला वाटतं पुढच्या एक 10-15 दिवसात होईल. म्हणजे आय थिंक ह्या एप्रिल एंडला हे आपलं काम पूर्ण व्हायला हवं. कारण आज आहे 19 तारीख. सो अजून 10 ते 12 दिवस आहेत. 10 ते 12 दिवसात हे आपलं काम कंप्लीट होईल. सो गाईज आता संध्याकाळचे 6 वाजत आलेत. 6, सव्वा 6. आणि मी जरा 2-3 ठिकाणी गेलो होतो. एक तर पहिली गोष्ट म्हणजे इलेक्ट्रिकचं काही सामान होतं ते घेऊन आलो. आणि म्हणजे आता काय फॅन बिन नव्हते पण ते म्हणाले फॅन बिन आता सध्या नको, हे घेऊन येऊया, ज्या छोट्या मोठ्या गोष्टी आहेत त्या जरा घेऊन येऊया. ते पट्टी वगैरे होतं ते फक्त आता काय फॅनच राहिले. ते फॅन काय ते कधीही आणता येतील. ते म्हणाले फॅन काय आणता येतील. सो म्हणून आता फॅन नाही आणले. पण बाकी ते इलेक्ट्रिक सामान ते आणायला गेलेलो एकदा जरा आपला. त्यानंतर परत सेकंड टाईम गेलो. ते जरा पत्र्याचे रेट्स काढायचे होते, कम्पॅरिझन करायचे होते. ज्याच्यामध्ये टाटा आणि जिंदालचे आणि प्रगती असे 2-3 कंपनीज आहेत. तर त्याच्यामध्ये टाटाचे खूपच म्हणजे एकदम चांगले मजबूत ब्रँड आहे. पण तो जरा बजेटच्या बाहेर इन द सेन्स थोडासा महाग आहे. म्हणून मग मी JSWला गेलो. म्हटलं JSW पण चांगली, त्याची पण क्वालिटी आम्ही बघितली. आपल्या कुडाळला गुडीपूर म्हणून आहे, तिथे त्याच्या मोठ्या फॅक्टरीज वगैरे आहेत. सो तिथे जाऊन आम्ही म्हणजे तिन्ही प्रगती, JSW आणि टाटा तिघांची क्वालिटी चेक केली मी. आणि मला JSWची ऑलमोस्ट सेम वाटली टाटासारखी. आणि रेटमध्ये खूप फरक वाटला. म्हणजे जवळपास 25-30 हजार रुपयाचा फरक आहे. सो म्हटलं आपण JSWला जाऊया. सो JSWचं फायनल केलं आहे पत्र्यासाठी. आणि मग आता ते आय थिंक उद्या परवापर्यंत येतील. आणि आपलं आठवड्याभरात आय थिंक पत्र्याचं वगैरे सगळं काम कंप्लीट होईल. सो आय होप पुढच्या येणाऱ्या 10-12 दिवसामध्ये लाईट आणि पत्रे, म्हणजे आज आहे 19 तारीख. सो येणाऱ्या 10-12 दिवसात आपलं काम कंप्लीट होईल एप्रिलच्या एंडपर्यंत. आणि मेमध्ये आपलं आतमध्ये प्रवेश वगैरे होईल व्यवस्थित. सो लेट्स सी, बघूया काम कसं होतं आहे. मला जास्त काही शूट करता येत नाही आहे. त्यात प्लस असं झालं की शिवांश आणि वृषाली तिकडे एकटी आहे. त्यामुळे शिवांश माझी आठवण काढून जरा थोडासा रडतो वगैरे आणि काय खात वगैरे. त्यामुळे ती पण थोडीशी टेन्शनमध्ये. सो माझं पण लक्ष जरा तिकडे आहे वगैरे. पण आता काय करणार, इथे पण माझ्याकडे ऑप्शन नव्हता इथे येण्याशिवाय. आणि या पण सगळ्या गोष्टी सांभाळायच्या आहेत, बघायच्या आहेत. त्यामुळे मला इथे येणं आज गरजेचं होतं. त्यामुळे आला. शक्यतो शेवटची माझी म्हणजे हे असेल माझी ही राऊंड असेल हा. सो बघूया. सो हे गाईज, नेक्स्ट डे मॉर्निंग आहे. सकाळचे 11:30 झालेत आणि थोडंसं शूट करतो मी. ॲक्च्युली शूट करून सांगायचं म्हणजे एवढंच होतं की आज सकाळी काल पण बरीच कामं झाली. ॲक्च्युली सगळे शूट करताना आलं. आज सकाळी काल
काल ॲक्च्युली पत्र्याचे भाव काढून आलो. JSW आणि टाटाचे एकदम बेस्ट क्वालिटी आहेत, पण JSW पण ऑलमोस्ट सेम आहेत, 19-20चा फरक आहे. सो JSWला म्हटलं जाऊया आपण, एक 25,000 रुपये सरळ वाचतात आहे. सो म्हटलं तिकडे जाऊया आपण. अजून 1-2 ठिकाणी भाव काढायचे होते, सो पण एका ठिकाणी काढून आलो. सो बाकीचं ते बाबावाणी बघतील. त्याच्यानंतर मग काल पाण्यासाठी जरा जाऊन आलो, कारण आता एप्रिल-मे मध्ये पाणी कुठेच, म्हणजे आमच्याकडे खूप पाण्याचे खूप प्रॉब्लेम असतात. सो पिण्यासाठी मग पाणी मग दादा, म्हणजे आज सकाळी मी सुद्धा गेलेलो दादाबरोबर. ते बरंच लांबून, जवळपास 1-2 किलोमीटर लांबून आणावं लागतं. तर मग आता जेव्हा आपल्याकडे गणेश पूजन आणि ब्राह्मण भोजन करायचं आहे घराचं, त्यासाठी मग ते परब म्हणून आहेत पुढे, त्यांना आपण सांगितलं आहे. सो त्यांच्याकडून आपण एक 4 दिवसासाठी पाणी घेणार होतो. त्यांना भेटून आलो काल संध्याकाळी. आणि नंतर मग सकाळी मंदिरात जाऊन आलो रामेश्वराच्या. कारण ॲक्च्युली असं झालं की शिवांची तब्येत थोडीशी डाऊन होती. तर म्हटलं आता गावी आलोच आहे, तर म्हटलं एक देवाला साकडा घालूया की लवकरात लवकर त्याची तब्येत सुधारावी आणि बाकीचे पण आपली काही कामं आहेत ती व्यवस्थित सुरळीतपणे पार पाडून घ्यावीत. त्याचबरोबर नंतर मग आता जे आपण आता गणपतीच्या इथे आपण इथे मागे गणपतीच्या इथे जे स्टाईल वगैरे लावणार आहोत ते म्हणा, कडप्पा म्हणा, पुन्हा जे म्हणजे टॉयलेटचं जे भांडं आहे ते, बेसिन वगैरे, ते सगळं बघून आलो इथे साळगावला. ओमकार ट्रेडर्स म्हणून आहेत तिथे. त्याच्यानंतर मग हे पण बघून आलो, जे आपल्या दरवाजाला, म्हणजे दरवाजे वगैरे लावायचे ते सगळीकडे. हे मेन डोअर जे आपलं दिसतंय तुम्हाला इथे, हे मेन डोअर म्हणा, किंवा इथे मागचं इथे जे डोअर आहे इथे जे, किंवा टॉयलेट बाथरूमला जे आपण दरवाजे लावणार ते सगळे दरवाजे वगैरे बघून आलो. एकंदरीत बरीच कामं होती, ती सगळी झालेली आहेत बऱ्यापैकी. सो आत्ता दुपारी 1-2 तासात आपण इथून निघणार आहोत. जेवून आपली 3 वाजता गाडी आहे झारापवरून दत्तसाई, जी आपल्याला सकाळी 4 वाजता ऐरोलीला पोचेल. शिवांची तब्येत डाऊन असल्यामुळे माझं पण थोडंसं लक्ष लागत नाही आहे. म्हणजे ॲक्च्युली इथे येणं पण तेवढंच गरजेचं होतं, पण आता काय करणार, कारण दुसरं कोणाला मी सांगू पण शकत नाही. आणि मला इथेच येणं, मला इथे येऊन हे सगळी कामं करणं गरजेचं होतं. सो जेमतेम 1 दिवस मी इथे आलो, कारण काल सकाळी इकडे यायला मला 12 वाजले आणि आता ऑलमोस्ट 12 वाजत आले. सो ऑलमोस्ट 1 दिवस मी दुसरी सगळी कामं केली आणि आता दुपारी निघायचं आहे. सो शक्य झालं असं तर कालच मी गेलो असतो, जेणेकरून सकाळी गेलो असतो आणि शिवांशकडे जरा तब्येत डाऊन असल्यामुळे त्याच्यावर वेळ आला असता. बट इट्स ओके, कारण उद्या मला सुट्टी आहे ईस्टर संडेची. त्यामुळे उद्याचा 1 दिवस आणि नंतर पुढे 8-10 दिवस मी आहे शिवांशबरोबर. शिवांश आय होप लवकरात लवकर बरा होईल आणि त्याला पुन्हा आता गावी घेऊन यायचं आहे. 2 तारखेला आपला कार्यक्रम आहे कराडला पाटकोंबड्याचा, त्यानंतर इथे पण जमलं असं शक्य आणायचं आहे. सो बघूया सगळी कशी कामं होत आहेत पुढे. कंटिन्यू राहा व्लॉगमध्ये. आता दुपारी जेवून आपण निघणार आहोत, सो स्टे ट्यून. सो गाईज, आता जस्ट दुपारचे 1:30-2 झालेत आणि मी आलेलो गुरुकृपा स्टील ट्रेडर्सला कुडाळच्या इथे. आणि आता इथे आपण पत्रे आणि याचं पेमेंट केलं जवळपास 80-82 हजार रुपयाचं. त्याच्यात आपण पत्रे आणि स्टीलचे पत्रे आणि सिमेंटचे पत्रे वगैरे सगळे इथून घेतो. हे आपली कुडाळ डेपोच्या अगदी जवळ आहे आणि इथून बघू शकतो. त्याच्यामुळे पेट्रोल पंप वगैरे पुढे इथून गेलो की आपण. आणि इथे आपण आता सामान घेतलं. हे सामान म्हणजे आज डंप होईल आणि मग मंगळवारपासून काम चालू होईल, कारण उद्या सोमवार आहे. सोमवारी लाईट नसते, त्यामुळे मंगळवारपासून आपलं काम चालू होईल छपराचं, म्हणजे जे वर हे आहे तो. सो काही झालं, दुपारचे 3 वाजलेत आणि मी आलेलो आहे झाराप बस स्टॉपला. आणि इथे आपली बस येणार आहे लक्झरी, जी 3:15ची दत्तसाई म्हणजे, त्याच्याने मी ऐरोलीला उतरेन सकाळी 4 वाजता. सो आता जस्ट ती थोड्याच वेळात येईल आणि मग आपण इथून निघू. दत्तसाई मी का प्रेफर करतो, कारण ती 2-3 वेळा स्टॉप घेते. एक संध्याकाळी 6-6:30ला घेतात चहा पिण्यासाठी. नंतर एक 10 वाजता आरवलीला रत्नागिरीला जेवायला आणि सकाळीच्या 3 वाजता 2:30-3 वाजता यायला काय म्हणतात चहा प्यायला. आणि मग 4-4:30ला पोचते. सो म्हणून मला आधी बरी वाटते बस. सो आता हीच बस आता आपण पकडणार आहोत. 800 रुपये तिकीट आहे. तात्काळमध्ये काय बस तिकीट, ट्रेनची तिकीट नाही मिळाली. सो आता ही बस पकडून आपण निघणार आहोत. सो चला बसची वाट बघूया. सो आता आपण खारेपाटण क्रॉस केलेलं आहे आणि संध्याकाळी 6 वाजतात. ॲक्च्युली 3 तास झालेत ऑलरेडी आपण बसमध्ये बसून. पण कसं आहे, मे महिने असल्यामुळे प्रत्येकाचे काही ना काही पार्सल्स आहेत. आणि पार्सल म्हणजे काय, आंब्याचेच आहेत जास्त करून. सो ते सगळे पार्सल घेत गाडी निघालेली आहे.
घरी जाता रात्रीचे 10:30 झालेत आणि आम्ही जेवायला म्हणजे आपली गाडी जेवायला थांबली आहे. आपली गाडी आहे ती साई कृपा म्हणून. ॲक्च्युली मी दत्त साईमधून येतो या गाडीतून, पण यावेळी त्या गाडीची तिकीट मिळाली आणि ऑलमोस्ट सगळ्या गाड्या आहेत आपल्याकडे मुंबईला जाण्यात सगळ्या गाड्या इकडेच येतात जेवायला. हे जे हॉटेल पक्वान आहे रत्नागिरीमधील आरवली येथे, ते सगळ्या गाड्या थांबतात. आणि आता जस्ट जेवण झालं, पावभाजी वगैरे खाल्ली मस्तपैकी. 100 रुपयात 3 पाव आणि भाजी आणि मग एक आपला नेहमीचा कॉर्नाटो आणि एक ग्लास एक बॉटल पाण्याची बॉटल. सो असं काहीसं जेवण करून आता जस्ट रिलॅक्स झालो आणि आता घरी फोन पण करायचा शिवांशला व्हिडिओ कॉल. जस्ट जेवत होता वाटतं म्हणून मग म्हटलं आपण नंतर कॉल करूया. आणि बघू शकता मी किती गाड्या आलेल्या आहेत, ते बऱ्याच गाड्या येतात रात्रीच्या. सो गाडी जातात सकाळचे 3:30 झाल्यात आणि आपण पोचलो पेणला. सो आता 1 तासाभरात आपण पोचू वैरोलीला. त्याच्या अगोदर 10 मिनटाचा चहाचा ब्रेकसाठी गाडी थांबली आहे. सो गाईज गुड मॉर्निंग. नेक्स्ट डे मॉर्निंग आहे. सकाळचे 5 वाजलेत आणि बघू शकता रस्त्याला पूर्ण शांतता आहे. मी चालत चाललो आहे घरी, कारण आता बसमधून उतरल्यानंतर रिक्षा पकडणार होतो तर 70 रुपये बोलायला लागले. जे अंतर हार्डली 10 मिनटं वॉकिंग आहे म्हणजे माझ्यासाठी. सो मग मी म्हटलं चालतच जाऊया. 40-50 रुपये ठीक आहे. सो मग म्हटलं चला चालत जाऊया. सो आता मी चालत निघालो आहे आणि आता व्हिडिओ पण मी इथे एंड करतो आहे. आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल. आपल्या गावच्या घराच्या बांधकामाचा आपण अपडेट दिला आणि आय थिंक पुढच्या 10 ते 12 दिवसात काम कंप्लीट होईल सगळं, अशी अपेक्षा आहे. लेट्स होप फॉर द बेस्ट. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा भेटूया अशाच एका ब्लॉगमध्ये. टिल देन गुड बाय गाईज.